ते नाही मुंबई अध्यक्षांना जुमानत, नाही शेलार साहेबांना जुमानत. एकेरी भाषेत आज त्यांच्या कार्यालयामध्ये आज त्यांची नावं घेतली जातात, त्यांच्याबद्दल बोललं जातं. आज रस्तोरस्ती मला ज्या वेळेला त्यांची तिकीट नाकारली होती तिकडे शिव्या घालत होते त्यांच्या नावाने. तर आज भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी देखील ही टोळी काम करत होती. आज दुःख होतं की आज आपण एकत्रित आलो असतो तर आज आपली संख्या 5नी वाढली असती. महेश सावंत आणि त्याची अक्कल ही त्याच्याकडेच माहिती आहे. कारण कसं झालं, आज दादर सारख्या विभागामध्ये उमेदवार तुमचा तगडा असून फक्त 100 मतांनी येतो. त्यांची हिंमत एवढी वाढली. ह्याच्या आधी आमचे उमेदवार पाडायचे, आता स्वतःचे उमेदवार पाडायला देखील ते कमी करत नाहीत. एवढी त्यांची हिंमत वाढलेली आहे. दादर सारख्या वस्तीमध्ये आज दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्रित आल्यानंतर देखील फक्त त्यांचा उमेदवार 100 मतांनी जिंकतो. ज्या ठिकाणी राजसाहेब स्वतः राहतात, शिवसेना भवन या परिसरामध्ये आहे. मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी झालेली आहे. महायुतीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. मात्र मुंबईत काही ठिकाणी महायुतीला किंवा भाजप असेल किंवा शिंदे यांची शिवसेना असेल यांना कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला होता. माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक 194 मधून शिंदेच्या शिवसेनेमधून जे उमेदवार उभे होते ते म्हणजे समाधान सरवणकर आत्ता आहेत. सर, काय वाटतंय, नेमकी पराभवाची कारणं तुम्हाला काय वाटतायत? नाही, मला असं वाटतं पराभवाची कारणं, आज माझ्याकडे 500 मतांनी मी पराजय झालो तरी देखील आज कुठेतरी आज दोन्ही कुटुंब, ठाकरे कुटुंब जो काही ब्रँडिंग जी काही चालू होती, त्यानंतर माझ्या इकडे मराठी मतदार जास्त आहेत, त्यांनी देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. आज ठाकरे कुटुंब एकत्र आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी किमान 4-5 हजारांनी तरी ते जिंकायला पाहिजे होते. पण काही ठिकाणी 100 मतांनी, काही ठिकाणी 200 मतांनी, अशा प्रकारे आज मतदान झालं. आपण विधानसभेला जर त्यांचं कॅल्क्युलेशन काढलं दोघांचं, तर विधानसभेच्या दृष्टीने आपण बघायला गेला असाल तर ते किमान प्रत्येक विधानसभेमध्ये 5,000-6,000चं त्यांना मताधिक्य होतं. पण आज लोकांनी खरं बघायला तर हा ब्रँड नाकारलेला आहे. आज मराठी जी काही जनता आहे काही प्रमाणात त्यांच्या भूळथापांना बळी गेलेली आहे. जे आहे ते आहे, पण काही ठिकाणी आज जे विकासाचं जे काही काम आहे किंवा मुंबईमध्ये येणाऱ्या काळात जो काही विकास होणार आहे की ह्याच्या आधी जी काही शिंदे साहेब असून दे, देवेंद्र फडणवीस साहेब असून दे, यांच्या वतीने काम झालेलं आहे, याच्यावरती इकडच्या नागरिकांनी विश्वास ठेवलेला आहे. आणि आज महायुतीचा मुंबईमध्ये महापौर होते. याचा खूप आनंदाचा क्षण आहे. कुठेतरी आज प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे फॅमिली लिमिटेड महानगरपालिका न होता आज ही जनतेची महापालिका आज झालेली आपल्या सर्वांना दिसते. सर, खरं जर आपण बघितलं तर विधानसभेला माहीम विधानसभेतून सदा सरवणकर यांचा पराभव, त्यानंतर याच विधानसभेमध्ये प्रियाताई असतील किंवा तुम्ही असेल यांचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढलात, मात्र या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या असताना नेमक्या पराभवाची कारणं तुम्हाला काय वाटतात? आज प्रिया सरवणकर तिचा 100 मतांनी पराभव झाला. दादर सारख्या वस्तीमध्ये आज दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्रित आल्यानंतर देखील फक्त त्यांचा उमेदवार 100 मतांनी जिंकतो. ज्या ठिकाणी राजसाहेब स्वतः राहतात, शिवसेना भवन या परिसरामध्ये आहे. आज शिवाजी पार्क दादर हा असं त्यांच्या मते त्यांचा बालेकिल्ला असं ते बोलतात. पण आज इकडच्या मतदारांनी दाखवून दिले की आम्ही कोणाचे बालेकिल्ला नाही आहे. आम्ही जो काम करतो त्याच्या पाठीशी आहोत. आम्ही बाळासाहेबांचे जे विचार घेऊन पुढे चाललं त्यांच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळे आज ह्या परिसरामधनं समोर जो उमेदवार हा 4 वेळेचा नगरसेवक, 1 वेळेचे मुंबईची महापौर, त्यानंतर ती एक आमदार होती, हे सर्व पदं घेऊन भूषवणारी अशी उमेदवार असून देखील प्रिया सरवणकर आज तिचे पहिलं इलेक्शन होतं. पहिल्या इलेक्शनमध्ये फक्त 100 मतांनी तिचा आज पराजय झाला. त्याच्यामुळे समोरच्या उमेदवाराचा विजय झाला की पराजय झाला, जे पण दादर सारख्या परिसरामध्ये शिवसेना उभाटा ही फक्त 100 मतांनी जिंकून येते. त्याच्यामुळे मुंबईमध्ये त्यांची काय हालत असेल हे याच्यावरूनच कळतंय. आज काही गोष्टी महायुती म्हणून जर एकत्रित आम्ही लढलो असो, काही गोष्टी घडल्या या प्रभागामध्ये. जसे काही टोळी एका प्रकारची होती ह्या परिसरामध्ये जी विरोधात काम करत होती. म्हणजे सोबत असून देखील अनेक पदाधिकारी जे वॉर्ड लेवलच्या सोबत काम करत होते, पण काही जे पदाधिकारी होते हे जसं लोकसभेला पराजयासाठी जे काही काम करत होते, जसं विधानसभेला काम केलं, तसंच महापालिकेला देखील त्या पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं होतं. आज फक्त आमचं नव्हे तर आज भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी देखील ही टोळी काम करत होती. आज दुःख होतं की आज आपण एकत्रित आलो असतो तर आज आपली संख्या 5नी वाढली असती. आज आपल्याला अजून कसलीच गरज नसती किंवा उभाटाची जी 5ची संख्या ही कमी झाली असती. पण कुठेतरी हा विचार न करता महायुती कशी हरेल अशा प्रकारे काही पदाधिकाऱ्यांनी इकडचा विचार केला. जसं त्यांनी लोकसभेत केला तसंच यावेळेला कॉर्पोरेशनला केला. तुम्ही म्हणालात की काही टोळी, नेमका तुमचा बोलण्याचा रोग कोणाकडे?
हे बघा, मला ह्या सर्व गोष्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यात. त्याच्या ह्या टोळीचं नाव आणि टोळीच्या सर्व गोष्टी ह्या त्यांच्या वरिष्ठांपर्यंत इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलेल्या आहेत, की त्यांना देखील मानसिक छळ केला जातो, की जर काम केलं, जर महायुतीचं काम केलं तर त्यांना देखील त्रास दिला जातो, त्यांना टोमणे दिले जातात, त्यांना शिव्या घातल्या जातात. या सर्व गोष्टी त्या सर्व त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्यात. या सर्व गोष्टी आमच्यापेक्षा जास्त त्या गोष्टीचे रेकॉर्ड्स हे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांची पूर्ण सर्वे आणि RSSची जी काही टीम इथे काम करत होती त्यांनी देखील विधानसभेला या सर्व गोष्टी वरती पोहोचवलेल्या होत्या त्यांच्या वरिष्ठांपर्यंत आणि आता महापालिकेच्या पण सर्व गोष्टी त्यांनी पोहोचवल्यात. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात आम्ही शिंदे साहेबांकडे देखील ह्या सर्व गोष्टी घेऊन जाऊ आणि त्यासोबतच आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील घेऊन जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू. तुम्ही म्हणालात की भाजपने जसं काही टोळी आहेत तसं त्यांनी स्वतःचे उमेदवार पाडण्यासाठी सुद्धा काम केलं. तर नेमका तुमचा रोख हा भाजपकडे आहे की असं म्हणायचं आहे का की भाजपने युतीमध्ये असताना हा युती धर्म पाळला नाही? नाही, ह्याच्यात भाजपचा काही दोष नाहीये. भाजपचे सर्व पदाधिकारी किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे. पण इकडचे स्थानिक जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेची असती. जर त्यांच्यावरती विधानसभेत जर कारवाई झाली असती तर आता ह्या गोष्टी घडल्या नसत्या. तर मला असं वाटतं येणाऱ्या लोकसभेत ह्या गोष्टी घडू नये त्यासाठी आता त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. कारण की त्यांची हिंमत एवढी वाढली, ह्याच्या आधी आमचे उमेदवार पाडायचे, आता स्वतःचे उमेदवार पाडायला देखील ते कमी करत नाहीत, एवढी त्यांची हिंमत वाढलेली आहे. ते नाही मुंबई अध्यक्षांना जुमानत, नाही शेलार साहेबांना जुमानत. एकेरी भाषेत आज त्यांच्या कार्यालयामध्ये आज त्यांची नावं घेतली जातात, त्यांच्याबद्दल बोललं जातं. आज रस्तोरस्ती मला ज्या वेळेला त्यांची तिकीट नाकारली होती तिकडे शिव्या घालत होते त्यांच्या नावाने. त्याच्यामुळे अशा कार्यकर्त्यांना कितपत पक्षात ठेवणं किंवा त्यांच्यावरती कारवाई न करणं, कितपत न करणं हे मला त्यांच्या पक्षाने बघायला पाहिजे, की त्यांचा पक्ष हा कमकुवत करण्याचं काम हे सुरू आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे, त्यांची बांधणी खूप चांगली आहे. अशा काही 2-4 लोकांमुळे ह्या पक्षाच्या खालचा जो मेन कार्यकर्ता असतो ह्याच्यावरती हा फरक पडतो. हा त्यांच्या पक्षाने विचार करायला पाहिजे. समाधान दादा, जर आपण पाहिलं तर महेश सावंत इकडचे आमदार आहेत आणि जेव्हा निवडणुकांचे निकाल लागत होते शुक्रवारी तर तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आपण सरवणकर ह्या कुटुंबाचं नाव या विभागातून पुसून टाकू किंवा फक्त भांडी वाटल्याने काही होत नाही तर जनतेची कामं केली पाहिजेत, अशा पद्धतीची कुठेतरी बोचरी टीका एक तुमच्यावरती सातत्यानं होत होती. याकडे कसं पाहताय? महेश सावंत आणि त्याची अक्कल ही त्याच्याकडेच माहिती आहे. कारण की कसं झालं, आज दादर सारख्या विभागामध्ये उमेदवार तुमचा तगडा असून फक्त 100 मतांनी येतो. आज माझ्या इथे 500 मतांनी तुम्ही आलात. आज जर तुमच्यावर मनसे नसती तर तुमची काय हालत झाली असती. आज त्याचं दुखणं एवढंच आहे की आज इकडे माही विधानसभेमध्ये जरी तो आमदार झाला असेल तरी देखील लोकांच्या समस्या सरवणकर साहेबच सोडवतात. आज जी काही कोणाची समस्या असेल सरवणकर साहेबांच्या कार्यालयामध्ये तिकडचा माणूस येतो. आज त्याच्याकडे कोण जायला तयार नाही, कारण की तो फक्त आणि फक्त म्हाडामध्ये SRA मध्ये फक्त तिकडे लायसनिंगची कामं करतो. त्याच्यामुळे आमदार हा जनतेचा असतो, हा फक्त लायसनिंगची काम करणारा आमदार आहे हे इकडच्या स्थानिकांना माहीत पडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं दुखणं आहे. त्याच्यामुळे जो काही त्याच्या घमेंड जो आता ज्या घमेंडीने जो ज्या प्रकारे बोलतोय, आज दादरची जनता आहे ही बघते, सर्व गोष्टी बघतायत आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकीत त्याला ह्या सर्व गोष्टींची उत्तर 100% मिळेल. खरं तर आज भाजपचे मुंबईतले नेते सुद्धा दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही जागा आपण ज्या जास्त दिल्या तर शिंदेच्या जागा मुंबईत ह्या कमी निवडून आल्यात आणि जर आपण बघितलं तर भाजपनंतर दुसऱ्या नंबरचा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे, शिवसेना. याकडे कसं पाहता? मला असं वाटतं शिंदे साहेबांनी जागा देखील कमी घेतलेल्या होत्या, त्या प्रकारे तर त्या भाजपनी जास्त जागा लढवलेल्या होत्या. जे काय कॅल्क्युलेशन प्रत्येक विभागाचे वेगळे असतात, प्रत्येक ठिकाणी सेम कॅल्क्युलेशन नसतात, प्रत्येक वॉर्डची रचना वेगळी असते. आता आमच्या इथे विषय वेगळे होते. आमच्या इथे जे काही सीट पाडण्याचं कारण होतं ही एक काही ठराविक टोळी होती. आज जर त्यांनी केलं नसतं अजून 5 सीट वाढल्या असत्या. आमच्या नाही, भाजपची सुद्धा 1 सीट वाढली असती. म्हणजे ही जी काही लोक आहेत ह्यांना पहिलं दूर करणं गरजेचं आहे. महायुतीचं येणारं सरकार ही आपलंच असणार आहे, महापालिकेमध्ये महापौरही आपलाच असणार आहे. पण येणाऱ्या लोकसभेसाठी आज जर आपल्याला मोदी साहेबांना भक्कम पाठिंबा जर द्यायचा असेल तर एक एक खासदार देखील महत्वाचा आहे आणि तो खासदार येणाऱ्या काळात येण्यासाठी ही जी काही लोक आहेत जी भाजपचं नुकसान करण्यासाठी आज काम करत आहेत, ह्या लोकांना बाजूला करणं गरजेचं आहे आणि यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. दादा, तुम्ही आता असं म्हणालात की काही टोळ्या आहेत त्यांना बाजूला करणं गरजेचं आहे, त्याशिवाय काम पुढे जाणार नाही. तर या पराभवानंतर पुन्हा एकदा समाधान सरवणकर कशा पद्धतीने प्रभागामध्ये जाणार आहेत आणि या टोळीचा सामना कसा करणार आहेत, ज्याचा तुम्ही उल्लेख केला? पहिली तर गोष्ट, माझं काम हे सुरूच असतं. आज देखील सकाळपासून BMC मध्ये जी काही कामं होती ती चालू आहेत. नागरिकांच्या ज्या काही समस्या असतात माझ्या कार्यालयामध्ये ते येतात आणि ही काम जसं याच्या आधी सुरू होतं तसंच येणाऱ्या काळात देखील हे काम सुरू असणार आहे.
या टोळी बघा ही काय आमचे पदाधिकारी नाही आहेत. आता हे जिथपर्यंत आमचं म्हणजे आमचं नुकसान करण्यापर्यंत ठीक होतं, हे स्वतःच्या पक्षाचं देखील आता नुकसान करायला लागले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे त्यांच्यावरती. आज शिंदे साहेब देखील आज खूप चांगल्या प्रकारे सर्व महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. हे दोन्ही नेते सक्षम आहेत. यांच्यावरती जी काही या गोष्टी घडतात, येणाऱ्या काळात या गोष्टी घडू नये त्यासाठी हे दोघंही कारवाई करतील. आणि मी परत एकदा सांगतो, या गोष्टी आम्हाला कळल्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं, जे त्या ग्रुपमध्येच होते किंवा ते त्या चॅटमध्ये सामील होते, त्यांच्या थ्रूच ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. त्याच्यामुळे भाजपची लोक सुद्धा नाराज आहेत की अशा प्रकारे ह्या परिसरामध्ये काम चालू आहे. आणि जी काही येणाऱ्या काळात ही त्यांचा पक्ष हा त्याच्यावरती कारवाई करेल. तर काही टोळी आहेत त्यांच्यामुळे हा कुठेतरी धोका झालेला आहे आणि तो धोका आमच्यासारखाच भाजपला सुद्धा बसलेला आहे. त्यामुळे भविष्यातल्या निवडणुकांसाठी जर एकत्र काम करायचं असेल तर या टोळ्यांचा जो धोका आहे तो वेळीच ओळखला पाहिजे, असंच समाधान सरवणकर यांनी म्हटले. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.